मराठी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे। अभिनयात यश मिळवल्यानंतर तिने आता थेट व्यवसाय क्षेत्रात उडी घेतली आहे। नेमका कोणता व्यवसाय सुरू केला आहे आणि तिच्या नव्या प्रोजेक्टचं नाव काय आहे, चला जाणून घेऊया। सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री माधवी निमकर आता उद्योजिका बनली आहे। सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने तिच्या नव्या प्रवासाची घोषणा केली आहे। माधवीने पोस्टमध्ये लिहिलं, मोठी घोषणा, काहीतरी मोठं, लवकरच। आणि या एका पोस्टनेच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली। माधवी कल्याणमस्तू नावाचं हॉटेल सुरू करत आहे। विशेष म्हणजे हे हॉटेल कल्याण येथे सुरू होणार असून त्याबाबतची सविस्तर माहिती ती लवकरच चाहत्यांसोबत शेअर करणार आहे। या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे। मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनीही तिच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकार अभिनयासोबत व्यवसायही सांभाळत आहेत। काहींचे हॉटेल व्यवसाय आहेत तर काहींनी इतर क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। याआधी ऋतुजा बागवे, श्रेया बुगडे, अनघा भगरे आणि मृणाल दुसानीस यांनीही हॉटेल व्यवसायात प्रवेश केला होता। आता त्या यादीत माधवी निमकरचंही नाव अभिमानाने जोडले गेलं आहे। माधवीच्या अभिनय प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनी ही तिची भूमिका प्रचंड गाजली। याशिवाय तिने पुढचं पाऊल, जावई विकत घेणे आहे, 4 दिवस सासूचे, कुंकू आणि स्वप्नांच्या पलीकडले अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे। चित्रपटांमध्येही ती पावनखिंड, संघर्ष आणि नवरा माझा भवरा यांसारख्या सिनेमांमध्ये झळकली आहे। सध्या ती तुझ्या सोबतीने या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे। अभिनयासोबतच आता व्यवसाय क्षेत्रातही यशस्वी होण्यासाठी माधवी सज्ज झाली असून तिच्या कल्याणमस्तू हॉटेलच्या उद्घाटनाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे। माधवी निमकरच्या या नव्या व्यवसायाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तिच्या कल्याणमस्तू हॉटेलला भेट द्यायला तुम्ही उत्सुक आहात का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।